नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला चॅनेल मराठी सिरियल रिव्ह्यू विथ राणी यावर. तर मंडळी, आजचा एपिसोड पण मस्त दाखवला आहे. मल्लिकाने चिंगीला घराबाहेर काढलेलं असतं, पण स्वानंदी बरोबर चिंगीपर्यंत पोचते आणि मल्लिकाचा डाव बरोबर फ्लॉप करते. मल्लिका तोंडावरच पडते आणि सगळ्यांसमोर स्वानंदी चिंगीची बाजू घेते. मंडळी, लवकरच मोठा धमाका होणार आहे मालिकेमध्ये आणि मला अजून एक अंदाज वाटतो आहे की अंशुमन चिंगीमध्ये जे काही संबंध झाले होते त्यामुळे कदाचित चिंगी प्रेग्नेंट असू शकते. हे काही कन्फर्म नाही आहे, हे फक्त माझं एक मत आहे, पण असू पण शकतं, कारण अंशुमन चिंगीचं लग्न होण्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे. जर का असं काही झालं तर चान्सेस जास्त आहेत अंशुमन चिंगीचं लग्न होण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं, असं होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर वळूयात आजच्या एपिसोडकडे. तर मंडळी, कालच्या एपिसोडमध्ये स्वानंदी आणि मल्लिका त्याच विषयावर बोलत असतात की मल्लिका तिला विचारत असते, तू माझ्या मुलाबद्दल आणि चिंगीबद्दल सगळं घरभर काय घाण पसरवली आहे ना, त्याबद्दल मी बोलते आहे. आता स्वानंदी तिला उत्तर देतेच, काल जे आपण बघितलं की तुम्हाला कसं कळलं ही गोष्ट, कारण ही आमच्या दोघांमध्ये एकांतात झाली होती. आता मल्लिका उडवाउडीची उत्तरं देते. हा मंडळी, मल्लिका म्हणते, भिंतीलाही कान असतात आणि तू विसरत असशील, पण आपण ना एकाच घरात राहतो आहे. आता मंडळी, भिंतीला नाही कान, हिच्या मुलीला कान आहेत आणि हिची मुलगी प्रत्येकाच्या रूमच्या बाहेर जाऊन कान लावून सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन मोठमोठे पराक्रम करत असतात हे सगळे. जाऊ दे. आता मल्लिका टोंट मारत पण प्रेमाने स्वानंदीला म्हणते की तुला जर माझ्या अंशुमनचा प्रॉब्लेम होता तर तू माझ्याकडे यायचं ना, मला बोलायचं. डायरेक्ट समरला बोलायची काय गरज होती तुला? मंडळी, आता ना स्वानंदी इतकं छान उत्तर देते आहे ना, प्रत्येकालाच ती गोष्ट पटेल आणि असंच असतं खरं तर. आता बघा काय बोलते स्वानंदी. स्वानंदी म्हणते, काकू, मुळात मी तुम्हाला काय सांगू ही गोष्ट. राजवाडे माझा नवरा आहे आणि तुमच्यापेक्षा जास्त जवळचे मला ते आहेत, म्हणून मी त्यांना सांगितली. आणि आमचं नातं इतकं स्ट्रॉंग आहे ना, तर आम्ही एकमेकांना शेअरिंग करतो सगळ्या गोष्टी. आणि कोणतेही नवरा बायको झाले तर आधी एकमेकांना शेअर करतात. कॉमन गोष्ट आहे ना ही. बघा मंडळी, एकदम बरोबर बोलली आहे ना स्वानंदी. कोणत्याही नवरा बायको असले, कितीही मोठी गोष्ट असली आणि कितीही छोटी गोष्ट असली, एकमेकांना सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नसतं. आपलं पण तसंच असतं ना मंडळी. घरात कोणताही वाद असो, आनंदाची गोष्ट असो, छोट्यातली छोटी गोष्ट असो, तरी आपण नवऱ्याला किंवा बायकोला सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. तेव्हाच मनाला कुठे शांती मिळते. आणि कुठली वाईट गोष्ट जरी असली तरी त्या गोष्टीवर सोल्युशन पण निघतो, बरोबर ना? आता एवढं भारी उत्तर देऊन ना मल्लिकाचं बरोबर तोंड पडतं, पण मल्लिका ऐकण्यातली आहे का? आता मल्लिका पण तिला उत्तर देत म्हणते, तुमचं नात्याबद्दल तर काय बोलावंच नाही, तुमचं नातं माहिती आहे. आता मल्लिका असं बोलण्याचा प्रयत्न करत असते की तुमचं नातं काही स्ट्रॉंग नाही आहे, तडजोडीचं नातं आहे. ही गोष्ट बरोबर आहे मंडळी की त्यांचं नातं तडजोडीपासून सुरू झालेलं होतं, पण आता त्यांच्यात छान अशी मैत्री पण झालेली आहे आणि प्रेमही सुरू होतं आहे. स्वानंदीला तर समरबद्दल प्रेम निर्माण झालेलंच आहे आणि पुढचा प्रोमोही आला आहे, त्यात पण असं दाखवलं आहे की समरलाही स्वानंदीवर प्रेम झालं आहे आणि त्याचं प्रेम त्याने स्वानंदीला बोलूनही दाखवलं आहे. हे तर आपण बघणारच आहोत पुढे. पण आता मल्लिका म्हणते, ती जी कोण चिंगी आहे ना, तिच्यामध्ये माझा मुलगा इन्व्हॉल्व होऊच शकत नाही, त्याचा पण काहीतरी स्टँडर्ड आहे. बघा मंडळी, मल्लिकाला तर ही सगळी गोष्ट माहिती आहे की अंशुमन स्वतः मल्लिकाला बोललेलं असतो, मी टाइमपास करत होतो चिंगीसोबत. तरीही मल्लिका अंशुमनचीच बाजू घेऊन तिथे स्वानंदीला बोलत असते की मला त्याच्यावर विश्वास आहे, अंशुमन असं काही करू शकत नाही आणि त्याची चॉईस मला माहिती आहे ना. मी आयुष्यभर माझ्या मुलांच्या लग्नाची स्वप्न बघितली आहेत आणि अंशुमन हा माझा एकुलता एक मुलगा आहे, तर प्लीज त्याच्या लग्नामध्ये कुठला मोडता नको आणू आणि त्या चिंगीचं काय करायचं आहे ना ते मी बघते. एवढं बोलून ना मल्लिका तिकडनं निघून जाते, पण स्वानंदी त्याच गोष्टीवर विचार करत असते की नक्की ही काय करणार आहे. आणि मंडळी, चिंगीसोबत इतकं वाईट वागली आहे ना ही मल्लिका, बघवत पण नाही. बिचारी चिंगी हात जोडते, पाया पडते तिच्या, पण तरीही हिला जराही दया येत नाही तिची. बिचारीला मारते पण आणि इतकं घाण घाण बोलते नाही,
हिला लाज पण नाही वाटत. स्वतःचा मुलगा इतका खालच्या पातळीचा असूनही दुसऱ्या मुलीला दोष देते आहे. स्वतःलाही 2 मुली आहेत, त्याचा जरी विचार करायला हवा ना हिने. असो, इकडे स्वानंदीच्या घरातलं दाखवलं आहे. स्वानंदीच्या घरी आता नवीन जो मराठी मूवी येतो आहे ना, तुंबाडाची मंजुळा, या मूवीच्या प्रमोशनसाठी ॲक्ट्रेस आलेले असतात. आता मंडळी मल्लिका चिंगीला हात पकडून जोरजोरात फरफडत हॉलमध्ये आणते. जोरात तिचे गाल धरते आणि म्हणते, तुझी लायकी तरी आहे का माझ्या मुलाचे स्वप्न बघायची आणि आत्ताच्या आत्ता या घरातनं निघायचं. बिचारी चिंगी तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, मी तुमच्यासमोर हात जोडते, प्लीज मला घराबाहेर नका काढू. मल्लिकाला जराही दया येत नाही. मल्लिका जोरात ओरडते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता या घरातनं निघायचं. 1.5 दमडीची नोकर तू, तुझी लायकी तरी आहे का आमच्यासमोर उभं राहायची. मंडळी नोकर जरी असली ना तरी तिला माणुसकी आहे आणि एवढं प्रेम करते आहे ना तिच्या मुलावर की त्याच्यासाठी तिने चक्क चोरीचा आळ घेतला स्वतःवर आणि एवढं सगळं सहन पण त्याच्यासाठीच करते ती. एव्हा ना दुसरं कोण असतं ना तर तोंड उघडलं असतं की अंशुमनने तिच्यासोबत काय काय केलं आहे आणि इव्हन ती चैनही तिने चोरली नाही. या सगळ्या गोष्टींवर दुसरं कोणी विश्वास ठेवो या ना ठेवो पण स्वानंदी नक्की ठेवेल. पण आंधळी चिंगी अंशुमनच्या प्रेमासाठी सगळं सहन करते आहे. आता मल्लिका जोरजोरात ओरडत असते. मंडळी ते ऐकून ना सगळेजण तिथे जमा होतात. अंशुमन, अर्पिता, स्वानंदी आणि आजी सगळेजण तिथे येतात. आता स्वानंदी तर माहिती मंडळी तुम्हाला कशी आहे, तिचा तर चिंगीमध्ये खूप जीव असतो. स्वानंदी लगेच पुढे येते आणि म्हणते, 1 मिनटं, काय झालं काकू, काय करतायत तुम्ही. आता मल्लिका रागात म्हणते, आता ही या घरात 1 मिनटं पण राहणार नाही. हिला तर ना ज्या दिवशी चोरी झालेली ना त्याच दिवशी घराबाहेर काढायला हवं होतं, पण आपलंच चुकलं. मंडळी आता तरी मी तुम्हाला सांगते आहे, पण हा सीन बघताना इतकं वाईट वाटतं ना चिंगीचं. बिचारी चिंगी हात जोडून ती उभी असते आणि एवढी रडत असते ना काय सांगू. पण या मल्लिकाला जराही तिची दया येत नाही. पण लवकरच या अंशुमानचं काळं चिट्ट बाहेर येणार आहे आणि या मल्लिकाचं तोंड पण बरोबर बंद होणार आहे. हिच्या मुलांनी काय दिवे लावले आहेत ना लवकरच कळणार आहे. मल्लिका हा तमाशा करतच असते मंडळी. तेवढ्यात आजी म्हणतात, मल्लिका काय चाललं आहे तुझं, घरात तुझ्या मुलाचं लग्न आहे आणि तू काय तमाशा करते आहे. आता मल्लिका खूप चिडून उत्तरं देते मंडळी. मल्लिका म्हणते की ही 1.5 दमडीची नोकरानी, हिची लायकी पण नाही माझ्यासमोर उभं राहायची आणि ही या घरची सून व्हायचं स्वप्न बघते आहे. मला ही नजरेसमोरही नको आहे. आता आजी म्हणतात, तुझ्या मुलाचं लग्न पार पाडू दे, नंतर बघू हिचं काय करायचं ते. आता शांत हो तू जरा. आता मल्लिका माहिती आहे ना मंडळी, तिच्या डोळ्यात जर का एखादा माणूस आला ना तर त्या माणसाचं पूर्ण वाट लावते ती. आता सगळ्यांसमोर तर ती मल्लिका काही बोलत नाही, पण नंतर ना बिचारी चिंगीच्या रूममध्ये जाऊन तिला मारते पण ही. आणि आत्ता पण ती काही कमी नाही करत. आजी तिला शांत करतात, पण स्वानंदीही म्हणते की काकू तडकाफडकी हिला घराबाहेर काढायचं नका बघू. आता या टाईमला ती कुठे जाणार आणि आता ती काही करणार पण नाही, तिचं तिचं काम करेल एवढं स्वानंदी समजवते. तरीही मल्लिका बघा ना लगेच म्हणते की हिला माझ्या नजरेसमोरून काढा, नाहीतर मी आता हिचा जीव घेईल. आणि मंडळी ही डायरेक्ट ना तिच्या अंगावर धावते तिचा गळा पकडायला. स्वानंदी मध्ये येते, नाहीतर हिने हिचा गळा पकडलाच असता. आता स्वानंदी म्हणते, हो हो मी तिला घेऊन जाते आणि स्वानंदी तिकडनं घेऊन जाते. आता एवढा ड्रामा करायची एकतर काहीही गरज नाही आणि हिला सगळ्या गोष्टी माहिती येतं हा मंडळी, का आपला मुलगा कसा आहे आणि आपल्या मुलामुळेच या सगळ्या गोष्टी होत आहेत. एकदा जर का हिने तिच्या मुलाचं कान पकडलं ना तर या सगळ्या गोष्टी होणारच नाहीत. आणि माणसामध्ये येऊन जर का विचार केला ना तर हिला खरंच कळेल का चुकी कोणाची आहे आणि कोणाची नाही. पण हिला पैशांचा एवढा माज आहे ना का हिला काय गरिबाची किंमत कळणार आहे. आणि मुलांनाही तेच संस्कार दिलेले आहेत. नंतर अंशुमन मुलींसोबत असं खेळतो आणि त्यांची लाईफ स्पॉईल करतो. मंडळी स्वानंदीना आजीच्या रूममध्ये बसलेली असते आणि ते दोघं बोलत असतात. आता स्वानंदीचा काय मूड उतरलेला असतो. आजी तिला म्हणतात, पण काय गं काही बोलायचं आहे का तुला माझ्याशी. स्वानंदी म्हणते, हो बोलायचं आहे, पण मला टेन्शन आहे येणाऱ्या त्या नवीन मुलीचं. आता आजी म्हणतात, अंशुमनचं लग्न लवकर होतं आहे म्हणून टेन्शन येतं आहे का. स्वानंदी म्हणते, हो त्याचंच टेन्शन येतं आहे. म्हणजे एका भेटीमध्ये कसं काय ते दोघं लग्नाला तयार झाले.
ही गोष्ट तर बरोबर बोलली हा स्वानंदी मंडळी. कारण एका भेटीमध्ये एकमेकांना कसं ओळखणार? जरीही अरेंज मॅरेज असलं तरीही ॲटलीस्ट 1-2 महिना तरी एकमेकांना समजून घेण्याचं गरजेचं आहे ना. एखाद्या मुलासोबत आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं आहे. तो मुलगा कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची फॅमिली वगैरे चांगली असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण मुलगाही चांगला असायला हवा ना. भले मुलगा चांगला असला आणि फॅमिली खराब असली ना तर चालून जातं. पण फॅमिली चांगली आहे आणि मुलगा खराब आहे तर त्या मुलीला त्याच्यासोबत तर आयुष्य काढायचं असतं पूर्ण. आणि स्वानंदी खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार करते मंडळी. पण आजीही चांगल्या प्रकारे समजावतात. पण हे सगळे खूप मोठ्या भ्रमामध्ये आहेत की अंशुमन सुधारला आहे, त्याला त्याच्या मर्यादा माहीत आहेत. पण असं काहीही नाही आहे. अंशुमनची मर्यादा कधीच संपली आहे. त्याला कुठली मर्यादाच नाही राहिली आता. आता आजी म्हणतात, असू दे, आपण आहेत ना त्याच्यावर लक्ष ठेवायला. नवी नवरी आली की आपण त्याचे कान पकडूच आणि मला तरी वाटतं तो सुधारेल. मंडळी, स्वानंदीचा आता एवढं त्या चिंगीमध्ये जीव अडकला आहे ना, स्वानंदीला राहून राहून चिंगीचीच चिंता वाटते आहे. आता स्वानंदी बोलते पण आजींना का आजी, चिंगीने तिच्या हातावर अंशुमनचं नाव काढलं होतं आणि मला राहून राहून वाटतं आहे की त्यांचं काहीतरी असेल. आणि मंडळी, स्वानंदीला परफेक्ट वाटतं आहे. आत्तापर्यंत स्वानंदीने जे काही अंदाजे लावले आहेत ना ते एकदम खरे ठरले आहेत. आणि श्वेताच्या बाबतीत पण स्वानंदीने बरोबर तर्क लावून सगळा खुलासा केला होता. हे पण करणारच आहे. पण सध्या स्वानंदीच्या हातात कोणताही पुरावा नाही आहे ना. म्हणून आता आजी म्हणतात, हो तुझं बरोबर आहे. आवडत असेल चिंगीला अंशुमन, एकतर्फीही असू शकतो ना ते. मंडळी बघा, मी म्हणाली होती ना, समरच्या बाबतीत पण आणि आजींच्या बाबतीत पण शेवट प्रत्येक माणूस आपल्याच माणसाची बाजू घेणार आहे. समोरच्या माणसाची तर बाजू घेणार नाही. आणि शेवट चिंगी एक नोकरच आहे. तीही केलं तरी तिची साईड कोणीही घेणार नाही. पण स्वानंदी स्वतःच्या माणसापेक्षा ना माणूस जपते आणि तिला जे खरं वाटतं ना त्याचीच बाजू घेते. हा गुण ना स्वानंदीमध्ये एकदम उत्तम आहे हा मंडळी. आता स्वानंदी म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, पण माझ्या मनाला काही हे पटत नाही आहे. आता आजी म्हणते, लहानपणापासून अंशुमन असाच आहे आणि त्याला कुठली गोष्ट मिळाली नाही ना तर तो हट्ट करायचा, चिडचिड करायचा. आणि ही मल्लिकाही त्याला कधी ओरडली नाही. नाहीतर आमची पण चुकी झाली, आम्ही पण त्याला कधी ओरडलो नाही. ही गोष्ट बरोबर आहे हा मंडळी. मुलांवर लहानपणापासूनच संस्कार झाले, त्यांना कुठली गोष्ट बरोबर कुठली गोष्ट चुकीची हे सांगितलं ना तर मोठेपणी पण मुलं तसेच वागतात. आता मी प्रत्येक वेळेस बोलत असते की मल्लिकाचेच संस्कार आहेत तिच्या मुलांवर, म्हणून ते तसे वागतात. आणि आजीने पण आता हेच गोष्ट बोलली बघा. कारण आईवडिलांचेच संस्कार मुलांमध्ये उतरतात. बरोबर ना मंडळी? मुलांना चांगलं सांगितलं, नोकरांची रिस्पेक्ट करायला सांगितली तर मुलंही तसेच वागतात. आईच जर का अशी वागत असेल तर मुलंही तसंच वागणार ना. जाऊ दे. आता आजी पुढे म्हणतात की आपल्या स्टाफसोबत अंशुमन असं काही करेल मला नाही वाटत. मग त्याला त्याची मर्यादा माहिती आहे आणि त्याची मर्यादा तो ओलांडणार नाही. आजींना काय माहिती मंडळी, हा मर्यादा ओलांडून मोकळा झाला आहे आणि सगळ्या काही गोष्टी करून चुकला आहे. पण स्वानंदीला अजूनही ती गोष्ट पटत नसते. पण स्वानंदी म्हणते, ठीक आहे, आता तुम्ही म्हणत असाल तर असू शकतं असं. आता आजी म्हणते, तू याकडे लक्ष नको देऊ आणि लग्नाकडे लक्ष दे. आता जास्त विचार करू नको आणि जाऊन झोप. मंडळी, हा सीन अजिबात बघवत नाही. बिचारी चिंगीला एवढा त्रास देते ना ही मल्लिका. तिचे गाल पार लाल करते आहे आणि एकदम नखं वगैरे ओरबडले तिने तिच्या गालावर. बिचारी चिंगी खूप रडत असते पण तरी तिला जराही तिची दया येत नाही. आता ना सकाळी चिंगी रेडी होऊन कामासाठी बाहेर येत असते. तेवढ्यात ना मल्लिका तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते, कुठे चाललीस? आता चिंगी म्हणते, कामासाठी. चिंगी एकदम नॉर्मल असते मंडळी. पण मल्लिका जोरात तिचे गाल धरते आणि जोरात प्रेस करते. तिला त्रास होत असतो पण ती काही बोलणार. मल्लिका म्हणते, तुला काल जे बोललेली ते कळालं नाही का? तुझं बोचकं बांधायचं आणि निघायचं इथून. एवढं बोलून मल्लिका जातच असते. तर चिंगी म्हणते, पण वहिनी. आता मल्लिकाची तिडीक जाते आणि मल्लिका जोरात भडकते आणि म्हणते, तुझी ती वहिनी आणि आजी, त्यांना जगू दे त्यांच्या जगात. इथे फक्त माझा राज चालतो. बघा मंडळी, आजीसमोर तर हिची बोलती बंद होते आणि स्वानंदी समोरही हिला काही बोलता येत नाही. पण नोकरासमोर असं दाखवते की हिचाच सगळा राज आहे.
आता चिंगी तिच्या हातपाय जोडू लागते आणि म्हणते, आता मी कुठे जाणार, प्लीज मला घराबाहेर नका काढू, तुम्ही बोलाल ना तसं मी काम करेल आणि मी काहीच करणार नाही. आता मल्लिका तिचा हात जोरात ओढते आणि हातावर लिहिलेली मेहंदी चिंगीला दाखवत म्हणते, हा विचार ना हे सगळं करण्याआधी करायचा होता, समजलं ना. आणि परत तिचं गाल पकडते मंडळी आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलावर नजर टाकायची. मंडळी आता बघा, हिने अंशुमनवर नजर टाकली आहे की हिच्या मुलाने चिंगीवर नजर टाकली आहे. आपण तर बघितलंच आहे ना, अंशुमनच तिच्या मागे लागला होता. चिंगी बिचारी सुरुवातीला नाहीच बोलत होती आणि तिला त्या सगळ्या गोष्टी पटतच नव्हत्या. पण माणसाचं वयनुसार पाऊल घसरतोच ना. आणि चिंगीचं पण वय कमी आहे, बालिश बुद्धी, यावेळेस ना अट्रॅक्शन होतंच. पण त्याच गोष्टीचा फायदा या अंशुमनने घेतलेला असतो. पण मोठे माणसं सगळ्या चुका करतात, पण दोष मात्र गरिबाला मिळतो. आता सगळ्या गोष्टी तर अंशुमनने केलेला आहे, पण हे सगळं ऐकावं मात्र चिंगीला लागलं आहे आणि बिचारी सगळं सहन करते आहे. आताही ती बोलू शकते, पण तरीही ती काही बोलत नाही. आता मल्लिका काय म्हणते बघा मंडळी. मल्लिका म्हणते, तुझ्या वहिनीमध्ये आणि माझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी काय करू शकते ना याची तुला कल्पनाही नाही आहे. मंडळी हे मात्र एकदम बरोबर बोलली हा मल्लिका. तिच्यात आणि स्वानंदीत जमीन आसमानचाच फरक आहे. स्वानंदी ही माणसं धरून चालणारी मुलगी आहे आणि तू माणसं तोडणारी मुलगी आहे. तुला फक्त पैसाच दिसतो, तुला माणसांशी काही घेणं देणं नसतं. बाकी ही कुठल्या पातळीला जाऊ शकते हे पण माहिती आहे. चिंगीचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही आहे. आता चिंगीला मल्लिका म्हणते की वहिनीला काहीच बोलायचं नाही आणि गपचूप मागच्या दाराने निघून जायचं, कोणाच्या नजरेसही पडायचं नाही. बिचारी चिंगी ती निघून गेल्यानंतर ना खूप रडू लागते. खरं तर मंडळी तिच्या गालाला खूप लागलेलं असतं. हिने पार नखं ओरबडलेले आहेत तिच्या गालावर, पण काय करणार, बिचारी खूप रडू लागते आणि शेवट ती निघूनही जाते. स्वानंदी मात्र तिला नंतर शोधून काढतेच आणि तिला परत घेऊन येते आणि मल्लिका समोर मोठा तमाशा करते. तिला जेव्हा घेऊन येते ना त्यावेळेस मल्लिकाचं तोंड बघण्यासारखं होतं. ते तर आपल्याला पुढच्या भागात बघायला मिळणारच आहे. पण इकडे ना स्वानंदी पण तिला घरभर शोधत असते मंडळी. स्वानंदीला काही ती दिसतच नाही आणि इकडे अर्पिता डेकोरेशनची तयारी करत असते आणि सगळ्यांना सांगत असते की असं करा तसं करा. तेवढ्यात स्वानंदी एका स्टाफला विचारते की तुम्हाला चिंगी वगैरे दिसली का. त्यातला एक स्टाफ म्हणतो की नाही, सकाळपासून आम्हाला चिंगी दिसलीच नाही. आता स्वानंदी खूप टेन्शनमध्ये आलेली असते की नक्की ही चिंगी गेली कुठे. तेवढ्यात ना अर्पिता तिथे येते आणि अर्पिता तिला म्हणते, काय गं चिंगीला शोधतेस, बरं झालं ती गेली म्हणून. आता स्वानंदीला थोडा डाऊटच येतो की मी वगैरे काही केलं आहे का. स्वानंदी म्हणते, तुम्हाला कसं माहिती. अर्पिता आता उडवाउडवीची उत्तरं देत म्हणते, नाही नाही, मला असं वाटलं की ती गेली असेल आणि बरंच आहे ना, ती असल्या नसल्याने काही फरक पडत नाही. आता स्वानंदी मस्त उत्तर देते हा मंडळी. स्वानंदी म्हणते, ती असण्या नसण्याने तुम्हाला फरक पडत नसेल, पण मला पडतो. ज्यांना ती हवी आहे ना त्यांना नक्कीच फरक पडतो. आता स्वानंदी म्हणते, ती मुलगी त्यांचं घरदार सोडून इथे आपल्याकडे राहायला आली आहे. आपल्या स्टाफमध्ये कोणतीही मुलगी असो, तिची पूर्ण जबाबदारी आपली आहे. तिच्यासोबत काही वाईट घडलं तर याची पण जबाबदारी आपलीच आहे. म्हणून मला टेन्शन येतं आहे आणि मी तिला शोधायला जाणारच. एवढं बोलते आणि स्वानंदी चिंगीला शोधू लागते. स्वानंदी गेल्यानंतर ना मल्लिका तिकडे येते आणि म्हणते, काय ग, काय बोलत होती ही. आता अर्पिता तिला सगळ्या गोष्टी सांगते. आता मल्लिका म्हणते, बरं झालं मीच घालवलं आहे तिला घराबाहेर आणि तिची आता अकड मोडू देच, असंच हवं आहे तिला. आता समरही तिला मध्येच भेटतो स्वानंदीला आणि स्वानंदीला म्हणतो, काय हो, कुठे फिरतायत तुम्ही. आता स्वानंदी त्याला सांगते की चिंगी तिला भेटतच नाहीयेच. घरभर तिने पूर्ण चिंगीला शोधलं, चिंगी कुठेच नाही आहे. समर म्हणतो, अहो असेल इथेच कुठे आणि गावाला वगैरे गेली असेल, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी बघतो काहीतरी. आता हे दोघं बोलतच असतात तर आता अर्पिता तिकडे येते आणि म्हणते, मम्माने तुला बोलवलं आहे दादा. आणि समर तिकडनं निघून जातो. मंडळी स्वानंदीने ना लवकरात लवकर या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला हवा. आता यांचा अतिच होत चालला आहे आणि एखाद्या मुलीचं आयुष्य खराब होण्यापासून वाचलं पाहिजे. एक कसली, दोन मुलींचं आयुष्य खराब होणार आहे. जर का अंशुमन आणि अनुष्काचं लग्न झालं तर अनुष्काचं तर आयुष्य खराब होणारच आहे, पण तिच्यासोबत चिंगीचं पण आयुष्य खराब होणार आहे. तिच्यासोबत तर सगळं करून बसला आहे हा.
आता बघूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये काय होतं आणि स्वानंदी नक्की कशा प्रकारे चिंगीची बाजू घेऊन सगळ्यांसमोर तमाशा करते. पण प्रोमोमध्ये हे दाखवलं आहे की स्वानंदी म्हणते कोणी तिच्या बाजूने असो किंवा नसो, मी चिंगीच्या बाजूने नेहमी उभी राहणार आहे. हळदीचा आता कार्यक्रम होतो मंडळी. मला 100% गॅरंटी आहे लग्न काही स्वानंदी होऊन देणार नाही आहे. लग्नामध्ये सगळं सोक्षमोक्ष लागणार आहे आणि चिंगी अंशुमनचं नक्की लग्न होणार आहे आणि चिंगीच अंशुमनची बायको बनणार आहे. मला मनापासून असं वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे मंडळी, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या आवाजातले रिव्ह्यू ऐकायला आवडत असतील ना तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा मंडळी. आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.